देशभरातल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारायला रिझर्व्ह बँकेनं मनाई केली आहे। त्या विरोधात जिल्हा बँकांचे संचालक आता कोर्टात धाव घेणार आहेत। नागरी सहकारी बँकांना मात्र नोटा स्वीकारण्याची मुभा कायम ठेवण्यात आली आहे। जिल्हा पातळीवर विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून जिल्हा बँकांकडे पाहिलं जातं। मग या बँकांमधून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकारही होऊ शकतो अशी भीती आहे। त्यामुळे हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे। जिल्हा बँकेत 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारायला बंदी घातल्यानं ग्रामीण भागामध्ये मात्र लोकांचे हाल होत आहेत। रत्नागिरीमध्ये आज बँकेमध्ये आपला हप्ता भरायला आलेल्या महिला आणि व्यावसायिकांकडून जुन्या नोटा स्वीकारायला नकार दिला गेला। त्यामुळे काही काळ गोंधळ झाला। बाजारात सुट्या नोटा उपलब्ध नसल्यानं कोणीही 500 आणि 1000च्या व्यतिरिक्त नोटा उपलब्ध करून देत नाहीये। मग अशा स्थितीत बँकेचे हप्ते भरायचे कसे असा प्रश्न ग्राहकांना पडलाय। तर तिकडे कोल्हापुरातही 15 लाख खातेदारांना त्याचा फटका बसलाय। कोल्हापूर जिल्हा बँकेमध्ये दिवसाकाठी 30 कोटी रुपयांची उलाढाल होते, तर गेल्या 4 दिवसात 300 कोटी रुपयांचा भरणा झालाय। मात्र अचानकपणे पैसे भरणा बंद झाल्यानं शेतकरी आणि सहकारी संस्था चालक हवालदिल झाले। कोल्हापुरातल्या लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ऐकूयात। नगरपालिका महानगरपालिकेला जुन्या नोटा चालतात, त्यांनी 500 कोटीचं हे करून घेतलेलं आहे आणि आता शेतकऱ्याची गळचिपी चाललेली आहे। साखर कारखाने आहेत, प्रोसेसिंग युनिट आहेत, सूत गिरण्या आहेत बिगर शेतीमध्ये, तर ह्यांचा जो रोखीचा भरणा येतो 500 रुपये असतील तर ते तुम्ही घ्यायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे। मग एकीकडे रिझर्व्ह बँक काय म्हणते की तुमचा खातेदार आहे यांना अन्य ठिकाणी पैसे भरायचे नाहीत कारण तो गैरव्यवहार होतो म्हणून। म्हणजे हा दोन्ही बाजूला आम्ही कचाट्यात सापडत आहे।